नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामींचा प्रिय गुरुवार, त्यात मार्गशीर्ष गुरुवार, वर्षाचा शेवटचा गुरुवार, परत त्यामध्ये सफला एकादशी हा शुभयोग आणि स्वामींना भेटण्याचा, स्वामीसोबत बोलण्याचा, स्वामींचे 2 शब्द ऐकण्याचा पवित्र योग तुम्हाला आला आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला आज स्वामींचे दर्शन नक्कीच घडून येईल आणि तुम्हाला स्वामी दर्शन घेण्याचा मोह असेल, स्वामींना भेटण्याची इच्छा असेल तर स्वामी तुम्ही आज मला भेट द्या, मार्गदर्शन द्या, माझ्या जीवनाचे कल्याण करा अशी कमेंट करा. स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतील. अक्कलकोटमध्ये आज एक चमत्कार झाला. एका भक्ताला स्वामींना भेटण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. तो 10 वर्षापासून स्वामींकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्कलकोटमध्ये जाऊन स्वामी स्वरूपात पाहावे त्यांच्या ध्यानीमनी होतं, परंतु दगदगीच्या आणि जिम्मेदारीच्या ओझ्याखाली तो इतका दबला होता की त्याला स्वामींची भेट काही घेता येत नव्हती. तरीही त्यांनी आज वेळात वेळ काढून स्वामींकडे गेले आणि स्वामी दरबारात गेल्यानंतर डोळे मिटून स्वामींना प्रार्थना केली. स्वामी तुम्ही मला इतके दिवस का भेटला नाहीत, मला का बोलावले नाही. तेव्हा स्वामी त्यांना सांगू लागले की बाळा, स्वामी म्हणतात, बाळा काय रे, कसला विचार करतोय, ते दे सोडून, दे, अजून काही दिवस तुला सहन करायचं आहे, फक्त हार मानू नकोस. वेळ वाईट आहे, आयुष्यात अशा अनेक दुःख येतील जातील, पण हे तर सगळ्यासोबतच होत असतं. थोडा संयम बाळग, कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते. तू टेन्शन घेऊन अतिविचार करत बसू नकोस. वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा, न डगमगता, न घाबरता. तू बघ, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि मी तुला नक्कीच भेटेल. आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहे. फक्त मी पुढे सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव. तू नक्कीच सत्य परिस्थितीत आनंदित राहशील आणि तुला तिथेही माझे दर्शन घडेल. बाळा, आता आपल्याला स्वतःपेक्षा इतर लोक खूप सुखात आहेत असं नेहमी वाटत असतं, कारण आपण फक्त लक्ष हे दुसऱ्याच्या वरवर दिसणाऱ्या सुखाकडेच असतं. अनेकदा दुसऱ्याचे स्टेटस, प्रोफाईल बघून माणूस दुःखी होतो. बाकीचे लोक खूप एन्जॉय करत आहेत आणि मलाच वेळ नाही, माझंच आयुष्य काम करण्यात, जबाबदाऱ्या पार पाडण्यात जात आहे, असा विचार करून अनेक जण दुःखी होतात. पण जसा नाण्याला 2 बाजू असतात, त्याचप्रकारे आपल्या जीवनाच्या पण 2 बाजू असतात. एक बाजू सुखाची तर एक बाजू ही दुःखाची. सामाजिक माध्यमावर प्रत्येकजण आपलं चांगलं सुखी जीवनच दाखवत असतात. जसे आपल्या जीवनात दुःख, निराशा, संघर्ष येतात, तसे प्रत्येकाच्या जीवनात देखील येतच असतात. कोणी ती कौशल्याने हाताळतात, जगावेगळी करून मोकळी होतात, तर कोणी त्यातच गुरफटून अडकून राहतात. पण काही जण हे दुःखात असूनही आयुष्य आनंदात जगत असतात. येणाऱ्या दुःखाला तोंड देत असणारे येणारे दिवस आनंदात पार पाडतात आणि तोच आनंद साजरा केला जातो. त्यामुळे तो सर्वांना दिसतो. दुःख सहसा कोणी व्यक्त करत नाही आणि साजरेही करत नाही, त्यामुळे ते पटकन दिसत नाही. आपल्या रोजच्या जीवनात रोजचा दिवस हा पूर्णपणे वेगळा असतो. नेहमीप्रमाणे सूर्याच्या उजाडणं, मावळण्याबरोबरच सकाळी झोपेतून उठणं, दिवसभराचे रुटीन, काम आणि रात्रीचं झोपणं, या गोष्टी रोजच्याच असल्या तरीही रोजचा संपूर्ण दिवस हा वेगळा वाटतो. आपण त्याच्याकडे वेगळेपणाने बघत नाही, म्हणून आपल्याला रोजचा दिवस हा सारखाच वाटायला लागतो आणि त्यामुळे कधीकधी कंटाळवाणा देखील वाटायला लागतो. आणि आपले मन कंटाळवाणी झाले तर कुठल्याही गोष्टीत थोडेसे जरी संकट आले, काही वाईट, काही आपल्या मनाविरुद्ध घडले, तरीही आपल्याला त्याचा खूप त्रास होतो आणि आपण त्यामध्येच गुंतून जातो. आणि पुढे कितीही सुख असले तरीही त्या सुखापुढे हे आपले दुःख कधीच आपल्याला त्यामध्ये उतरू देत नाही
आणि आपण जीवनातील सुखाच्या क्षणापासून वंचित राहतो. अरे, देवाने मानवाला कितीही दिलं तरी माणूस कधी समाधानी झाला नाही आणि कधी होणारही नाही. परंतु जर एखादी दुःखाचा वारा त्याला लागला तरी तो देवाला दोष देतो की देवाने मला इतके दुःख का दिले आहे. परंतु तो या गोष्टीचा कधीच विचार करत नाही की आपल्याला देवाने किती सुखात ठेवले आहे, आपल्याला देवाने काय दिले आहे याचा त्यांना काहीच पत्ता राहत नाही. दिवसभरात घडणाऱ्या घटना, भेटणारी माणसं, अनपेक्षित आलेले बरे वाईट अनुभव, त्यातून आपण केलेली कृती, घेतलेले निर्णय, कधी मनस्ताप तर कधी व्यक्त केलेला खूप आनंद, कधी मनात दाबून ठेवलेल्या अव्यक्त भावना तर कधी रागाच्या उद्रेकामुळे झालेला पश्चाताप, या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक आणि रोजच्यापेक्षा वेगळा करून बघितला तर आपल्याला रोजचा हा रटाळवाणा दिवस देखील नवाने उजळल्यासारखा वाटायला लागतो. म्हणूनच स्वामी तुम्हाला म्हणतात की बाळा, लक्ष देऊ नका. तुम्हाला जर स्वामींचे हे म्हणणे पटत असेल तर नक्कीच स्वामीही तुम्ही ग्रेट आहात, मला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. भाग्यवान ठराल. आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला स्वामी आशीर्वाद भरभरून मिळतील. स्वामी म्हणतात की आपण अनेकदा गैरसमजामुळे एखाद्या व्यक्तीसोबत अबोला धरतो. आपल्या मनातला गैरसमज हा आपला भ्रम असतो. कित्येकदा सत्य परिस्थिती ही वेगळीच असते, मात्र आपण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न न करता, काहीच न समजून घेता त्या व्यक्तीसोबत अबोला धरतो. अबोला हा एकमेकांना नेहमी दूर नेतो, आणखी गैरसमज वाढवतो आणि मुख्य म्हणजे वरवर दिसणारी शांतता आतून जास्त अस्वस्थ, बेचैन करते. त्यामुळे अबोला धरण्याऐवजी शांतपणे समजावण्यात आणि समजवण्यामध्ये दोघांचेही हित असते. अबोल्यामुळे आपला संताप वाढत जातो आणि एखाद्या वेळेस रागाचा उद्रेक होतो. जर शांतपणे समजून घेतल्यास अनेक गैरसमज टळतात. काही वेळा तुमच्याही सोबत घडलेच असेल की तुमच्या मनामध्ये विचार येत असतो, पण पुढचा व्यक्ती एक समजून जातो आणि त्याला आपल्याबद्दल मनामध्ये राग निर्माण होतो आणि आपल्यापासून तो व्यक्ती दूर जायला लागतो. पण आपल्याला माहिती असते की आपण तसा विचार केलेलाच नाही. त्याचा त्रास जो असतो तो फक्त आपल्याला होत असतो आणि पुढच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक भावना, राग, द्वेष निर्माण होत जातो. त्यामुळे गैरसमज हे अगोदर दूर करावेत, कारण गैरसमजामुळे जवळची नाती हे संपून जातात आणि नाते टिकवणे हे खूप मोलाचे आणि कष्टाचे काम आहे. नाते टिकवण्यासाठी पूर्ण आयुष्य घालवावं लागतं, पण ती तोडण्यासाठी आपल्याला एक क्षण लागत नाही. तेव्हा कष्ट करत राहा, मेहनत करत राहा, सर्वांसोबत प्रेमाने राहा. तुम्ही तुमच्या कामात गुंतलेले असाल तर तुम्हाला इतरांबद्दल वाईट बोलण्याचा आणि वाईट विचार करण्याचा वेळही मिळणार नाही. तुम्ही कामात राहिलात तर तुमची प्रगती ही उत्तमच राहील आणि नातेही कायमच राहतील. असे म्हणतात की थांबला तो संपला. अगदी तसेच जो शिकणे बंद करतो तो सुद्धा संपल्यागतच आहे. आणि जर तुम्ही असा विचार केलात की मी आहे त्यातच सुखी आहे, मग उगाचच व्याप कशाला वाढू, ही आपली वृत्ती आपल्याला निष्क्रिय बनवते. त्याचमुळे गटारातल्या बेडकाप्रमाणे जीवन होऊन जाते. त्या गटारालाच आपले विश्व समजतात आणि त्यातच गुंतून राहतात. मग तेच आपलं विश्व होऊन जातं आणि ज्यावेळी त्या गटारातील पाणी संपते तेव्हा तुम्हाला बाहेरच्या जगाची नक्कीच गरज भासते. मग जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगात जाल तेव्हा तुम्हाला ऊन, वारा, रस्ते, गर्दी या सर्वांमध्ये खूप त्रास व्हायला लागेल आणि तुम्ही त्यामध्ये तुमचे जीवन जगू शकत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य जर आहे त्या गोष्टीमध्ये कष्ट न करता, मेहनत न करता गुंतून राहत असेल तर देव सर्व काही आपल्याला स्वतः आणून देईल असा विचार करून आपल्यामध्ये समाधानी राहत असेल तर हा देव तुम्हाला कधीच मदत करत नाही आणि तुम्हाला मग या जगातून त्रास आणि दुःख सोसल्याशिवाय कुठलाच उपाय राहत नाही. त्यामुळे सतत शिकत राहून
आपला दर्जा नेहमी उंच ठेवण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. यश हे कधीच नशिबाने मिळत नाही, कधीच वैभव कधीच अपमानाने मिळत नाही. ते मिळवण्यासाठी स्वतःला अगोदर अधिक प्रभावी, सक्षम बनवावं लागतं. त्यासाठी आयुष्यात काहीतरी निश्चित ध्येय असावंच लागतं. ते पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध राहावं लागतं. तरच यश प्राप्तीचे सर्व मार्ग खुले होतात. बाळांनो, तुम्हाला जर माझे म्हणणे पटत असेल तर तुम्ही या मार्गावरती नक्कीच चालत राहा. तुम्हाला घरी बसून देवाचे दर्शन होईल आणि देव स्वतः तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्यापर्यंत येतील. फक्त तुमचा मार्ग सोडू नका. सत्याने वागा, कष्ट करत राहा. कोणी तुमच्याबद्दल वाईट वागला तर कधीही त्यांना बोलण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना वाईट वागू द्या, पण तुम्ही कधीही त्यांच्यासोबत वाईट वागण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्याच्या कर्माचे भोग देव त्यांना नक्कीच देत असतो. आपले कर्म योग्य ठेवा. आपल्यासोबत योग्यच होणार आहे हे डोक्यात ठेवून कार्य करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. परत भेटूया अशाच एका सुंदर स्वामी संदेशसोबत. आणि तुम्ही आणखीही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.